उद्धव ठाकरेंसह मवियाचे आमदार राहुल नार्वेकर यांच्या भेटीला। तर विरोधी पक्षनेते पदासंदर्भातला हा मुद्दा घेऊन हे सर्व नेते राहुल नार्वेकर यांना भेटायला गेले का असा प्रश्न उपस्थित होतो। उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचे आमदार राहुल नार्वेकर यांना भेटायला गेलेले आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीला हे सर्वजण पोहोचले। अधिक माहिती या संदर्भात माहिती घेणार आहोत महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, काय अधिक माहिती आहे या भेटी संदर्भात? पहिली तर उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला आले आहेत। त्यांच्यासोबत ठाकरेंचे आमदार आहेत, भास्कर जाधव आहेत, मिलिंद नार्वेकर आहेत, अनिल परब आहेत आणि आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत आहेत। उद्धव ठाकरे हे विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला आले। त्याचं कारण म्हणजे ठाकरे गटाकडून जे विरोधी पक्ष नेत्यापदासाठी नावाची चर्चा केली होती, जे नाव दिलं होतं भास्कर जाधवांचं, त्या संदर्भात ही चर्चा होणार आहे। आणि 1 वर्ष उलटून गेलं असलं तरी अजूनही याबाबत अद्याप निर्णय का झाला नाही, त्याची काय कारण आहेत हे याबद्दल ते चर्चा करणार आहेत। आणि उद्धव ठाकरेंनी जर आपण पाहिलं तर या संदर्भात अगोदरही वारंवार या चर्चा केल्या होत्या आणि कालही पत्रकार परिषदेतून जी नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी विधानसभेतही विधान परिषदेतही दोन्ही ठिकाणी विरोधी पक्ष नेते नाहीये। त्यामुळे या नावाची लवकरात लवकर विधानसभा अध्यक्षांनी जी ती घोषणा केली पाहिजे, त्याची दखल घेतली पाहिजे। कारण मागेही पाहिलं असेल आपण, मुख्यमंत्र्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली होती जेव्हा या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद होती की ही सगळं जे आहे ते विधानसभा अध्यक्ष ठरवतात, त्यामुळे मला याबद्दल काही बोलायचं नाहीये। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे हे विधान परिषद अध्यक्ष सभापती जे विधान परिषद अध्यक्ष ज्यांच्याबरोबर काय चर्चा करतात ते नेमकं राहुल नार्वेकर ते या संदर्भात काय त्यांचं म्हणणं आहे ही जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी महेंद्र, सध्या कोण कोण पोहोचलेलं आहे राहुल नार्वेकर यांच्या भेटीसाठी? कोणाकोणाची नावं समोर येत आहेत? मिलिंद नार्वेकर हे ठाकरे गटाचे आमदार आहेत। त्याचबरोबर भास्कर जाधव ही उद्धव ठाकरेंसोबत आहेत। उद्धव ठाकरे आणि यांच्यासोबत आदित्य ठाकरेही आहेत। अशी जे ठाकरे गटाचे महत्वाचे जे नेते ते उद्धव ठाकरेंसोबत आपण आता पाहायला मिळतंय। आता या सगळ्या संदर्भात नेमकी चर्चा काय होते हेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। आणि विरोधी राहुल नार्वेकर हे आता या सगळ्या संदर्भात काय चर्चा करतात, विरोधी पक्ष नेत्याची घोषणा या अधिवेशनात होईल का हेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। अगदी महेंद्र, आपण जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी चर्चा सुरू झाली होती की उद्धव ठाकरे, सत्ताधाऱ्यांकडून हा आरोप करण्यात आला होता की उद्धव ठाकरे वेळेवर भास्कर जाधव यांचं नाव बाजूला करतील आणि आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्ष नेता करू शकतात किंवा दुसऱ्या कोणाचं नाव देऊ शकतात। आणि सध्या भास्कर जाधव, आदित्य ठाकरे हे दोघेही या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच प्रणिता, ठाकरे गटाकडून मागच्या अधिवेशनामध्ये भास्कर जाधवांचं नाव देण्यात आलं होतं आणि सातत्याने भास्कर जाधवांच्याच नावाची आम्ही शिफारस करतो आहोत आणि भास्कर जाधवांनाही हे पद देण्यात यावं अशी ठाकरे गटाची मागणी आहे। आणि आदित्य ठाकरेंचं जेव्हा मध्यंतरी नाव आलं होतं तेव्हा आदित्य ठाकरेंनी सुद्धा भास्कर जाधव ज्येष्ठ आहेत, त्यांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे आणि विरोधी पक्ष नेत्यासाठी खरा चेहरा आहे, कारण भास्कर जाधवांचा तसा अभ्यासही आहे आणि भास्कर जाधव हे त्यांची जी शैली आहे बोलण्याची एक विरोधक म्हणून तो जाब विचार। अगदी त्यामुळे महेंद्र, आता या भेटीनंतर काय चर्चा होते? नार्वेकर काही निर्णय या विरोधी पक्षनेते पदासंदर्भात घेतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद।